वस्तेगनो हुय्या, गोट, डेलुलू, सस, रीज, फ्लेक्स, स्ले. जर तुम्हाला शब्दांचा अर्थ कळला नसेल तर तुम्ही जेनझी तरुणांपासून खूप मागे पडलेला आहात. हा व्हिडिओ बघितल्यावरती या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला नक्की कळेल. तर आजकाल आपल्या घरातल्या लहान मुलांशी, कॉलेजच्या तरुणांशी किंवा अगदी ऑफिसमधल्या ज्युनियरशी बोलताना तुम्हाला असं वाटतंय का की ते मराठी किंवा इंग्रजी सोडून कोणत्या तरी वेगळ्याच भाषेत बोलतायत. आता जेनझी पिढी ही नवीनच व्हर्च्युअल बोलीभाषा वापरते आणि जर तुम्हाला आजच्या जनरेशनशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा सोशल मीडियावरती नेमकं काय शिजतंय हे समजून घ्यायचं असेल तर हे 15 जे ट्रेंडिंग शब्द आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आज आपण जेनझीचे टॉप स्लँग्स अगदी सोप्या भाषेमध्ये डिकोड करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचे 2 शब्द आहेत ना, ते जर तुम्हाला समजले नाहीत तर तुम्ही सोशल मीडियावरती पार आउटडेटेड ठरणार आहात. नमस्कार, मी अमित कत्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला शब्द आपण बघणार आहोत जो मागच्या काही आठवड्यामध्ये सतत वापरला जातोय. वस्तेगनो हुय्या म्हणजे काय? तर हा एक इंटरनेट स्लँग आहे किंवा व्हायरल मीम फ्रेज आहे. खरं तर याला काही अर्थ नाहीये. एक ऑकवर्ड मोमेंट तयार करणं आणि त्यानंतर हसणं यासाठी ही फ्रेज वापरली जाते. दुसरा शब्द आहे गोट, GOAT. म्हणजे काय? तर ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, म्हणजे सगळ्यात महान आणि त्यापेक्षा भारी कोणच नाहीये. एक उदाहरण आपण घेऊया, म्हणजे सचिन इज गोट, सचिन तेंडुलकर सगळ्यात भारी आहे, अशा अर्थानं हे वाक्य वापरलं जात आहे. तिसरा शब्द आहे सस. बघा, आता हा शब्द जो आहे तो सस्पिशियस किंवा सस्पेक्ट याचा शॉर्ट फॉर्म आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती ही शंकास्पद वाटते त्यावेळेला जेनझी असं म्हणतात की दिस पर्सन इज व्हेरी सस किंवा दिस इज व्हेरी सस. आता तो अचानक इतका गोड का बोलतोय, चांगलं का बोलतोय, काहीतरी सस वाटतंय. आलं लक्षात? अशा पद्धतीने सस हा शब्द वापरला जातोय. पुढचा चौथा शब्द आहे फ्लेक्स. जसे बॉडी बिल्डर्स जिममध्ये मसल्स दाखवतात तसं स्वतःची संपत्ती आहे किंवा ब्रँडेड कपडे आहेत, महागडा फोन आहे किंवा आपल्याला यश जे मिळालं ते सोशल मीडियावरती दाखवून मारलेल्या फुशारकीला किंवा शो ऑफला फ्लेक्सिंग म्हणतात. उदाहरण आपण बघूया. नवीन गाडी घेतली म्हणून लगेच रील्सवरती फ्लेक्स कशाला करतोयस, असा हा शब्द वापरला जातोय. पाचवा शब्द आहे, हा सुद्धा अनेकांनी ऐकला असेल, तो आहे सिच्युएशनशिप. आता मॉडर्न डेटिंगच्या दुनियेमध्ये हा शब्द तुफान धुमाकूळ घालतोय. सिच्युएशनशिप म्हणजे काय? तर जेव्हा 2 व्यक्तींमध्ये नातं असतं पण ते ना निखळ मैत्री आहे ना अधिकृत प्रेमसंबंध आहेत, जिकडे कोणतीही कमिटमेंट नसते, फक्त सोयीनुसार नातं टिकवलं जातं, त्याला म्हणतात सिच्युएशनशिप. आता उदाहरणाचं काय घ्यायचं आपण, तर असं वाक्य हे वापरलं जाईल, त्यांचं नक्की काय चाललंय, लव्ह फ्रेंडशिप? नाही, त्यांची सिच्युएशनशिप आहे. अशा पद्धतीने वाक्य वापरलं जात आहे. 6वा शब्द आहे स्ले. आता बघा, जेव्हा एखादी गोष्ट ही उत्तम प्रकारे कोणीतरी करतं, जबरदस्त कपडे घालतं, प्रेझेंटेशनमध्ये चांगलं काम करतं, तेव्हा त्याला शाबासकी देण्यासाठी स्ले म्हटलं जातं. म्हणजे तू एकदम कडक काम केलंयस. उदाहरण कसं माहिती आहे का? आजच्या इव्हेंटमध्ये तुझं अँकरिंग एकदम स्ले होतं. 7वा शब्द आपण बघूया. हा सुद्धा तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असणार आहे की घोस्टिंग. आता हा शब्द आजकालच्या डिजिटल जगात सगळ्यात त्रासदायक अनुभव देणारा शब्द आहे. म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय अचानक एखाद्या व्यक्तीशी मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावरती संवाद पूर्णपणे तोडून टाकणं आणि भूतासारखं नाहीसं होणं, गायब होणं, याला घोस्टिंग म्हणतात. उदाहरण बघा, या शब्द कसा वापरला जातो. आम्ही रोज बोलायचो पण अचानक त्याने मला घोस्ट केलं. 8वा शब्द आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय? तर तुमचा स्वॅग, तुमची व्हाईब, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही किती भारी आहात हे दाखवायला शब्द वापरला जातो. एक्झाम्पल काय? तर कोणीतरी भारी एंट्री मारली म्हणजे +1000 ऑरा, म्हणजे तो फार भारी आहे. समजा तो स्टेजवरती धडपडला, अडखळला, तर -1000 ऑरा. 9वा शब्द आपण बघूया, क्रिंज. हा पण शब्द अनेकांनी ऐकलेला आहे पण अर्थ आपल्याला कदाचित माहीत नसावा. जेव्हा आपण एखादी अत्यंत लाजिरवाणी, विचित्र, समोरच्याला अवघडल्यासारखी वाटणारी गोष्ट पाहतो, त्यामुळे आपल्या स्वतःलाच आतून संकोचल्यासारखं वाटतं, त्याला म्हणतात क्रिंज. आता शब्द कसा वापरतात बघा. त्याचा तो ड्रामा पाहून मला क्रिंज वाटलं किंवा तो फार क्रिंज कॉन्टेंट तयार करतो. 10वा शब्द हा पण बघा, हा पण बऱ्याचदा आपण ऐकलेला आहे, डेलुलू. याचा अर्थ काय? तर वास्तवापेक्षा कल्पनांच्या दुनियामध्ये राहणारा. याचं एक्झाम्पल कसं आहे? तर ती मला बघून हसली म्हणजे ती माझ्या प्रेमात आहे. अरे बाबा, डेलुलू होऊ नको. अशा पद्धतीने हा शब्द वापरला जातो. 11वा शब्द आहे हा टच ग्रास. आता हा शब्द काही लोकांना नवीन असेल पण मला शब्द फार आवडला. बघा, याचा अर्थ काय? म्हणजे खऱ्या जगामध्ये तू जगायला शिक. आता हा शब्द कसा वापरतात? फोन बाजूला ठेव, बाहेर जा आणि त्याच्या पुढे टच ग्रास या अर्थानं हा शब्द वापरला जातो. 12वा शब्द आहे कुक्ड. बघा, याचा अर्थ स्वयंपाक वगैरे नाहीये. आता आपलं काही खरं नाहीये असा याचा अर्थ आहे. बघा एक्झाम्पल कसं, तर एक्झाम्पलला मी अभ्यास केलेला नव्हता, ब्रो यू आर कुक्ड,
अशा पद्धतीने हा शब्द वापरला जातो. 13वा शब्द आहे मिड. आता हा ना वाईट ना भारी, जस्ट ॲव्हरेज यासाठी हा शब्द वापरला जातो. बघा उदाहरणार्थ कसं, पिक्चर कसा होता, मिड, अशा अर्थानं शब्द वापरला जातोय. 14वा शब्द आहे सिग्मा. सगळ्या तरुण मंडळींना हा शब्द माहिती असणार आहे. स्वतःच्या नियमांवर जगणारा, राज्य करणारा, लिडरशिप करणारा, कोणाचं व्हॅलिडेशन न शोधणारा असा हा व्यक्ती आहे. तर एक्झाम्पल कसं आहे, कसा वापरतात हा शब्द, आजकाल प्रत्येक दुसरा मुलगा स्वतःला सिग्मा समजतोय. 15वा आणि शेवटचा शब्द आपण बघणार आहोत हा आहे रिज. आता हा शब्द अनेकांसाठी विचित्र वाटेल थोडासा. तर करिश्मा या शब्दावरून हा शब्द तयार झालाय. आता फ्लर्टिंग करण्यासाठी ज्याच्याकडे कला आहे, ज्याच्याकडे भारी चार्म आहे, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. बघा एक्झाम्पल कसं, त्याच्याकडे हेवी रीच आहे, तो फार भारी आहे, अशा अर्थानं तो शब्द आहे. चला आता कमेंटमध्ये मला सांगा यापैकी कोणता शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकलाय, किंवा अजून असे जेनझी स्लँग्स तुम्हाला कुठले माहीत असतील, जेनझीचे शब्द तुम्हाला माहीत असतील, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.